नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्यावरती सध्या तौक्ते चक्रीवादळाचं संकट आहे आणि पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्यावर चक्रीवादळाचं संकट आहे आणि याच पार्श्वभूमीवर दक्षिण कोकण, गोवा, गुजरातमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. आज आणि उद्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. गोव्याला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलाय आणि संपूर्ण गोव्यामध्ये रात्रभर जोरदार पाऊस पडतोय. पणजीपासून 135 किलोमीटरवरती चक्रीवादळ सध्या घोंगावतंय. या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात रात्रभर पाऊस सुरू आहे. सकाळी वाऱ्याचा वेग देखील वाढलाय. मालवण बंदराला या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसू शकतोय. रत्नागिरीमध्ये काल दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात अलर्ट जारी करण्यात आलाय. तिथल्या समुद्र किनाऱ्याच्या गावांना हाय अलर्ट देण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील धोकादायक वस्तींना स्थलांतरित होण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत. हरणे आणि पाचपंढरी गावातील शेकडो कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलंय. वादळाचा धोका लक्षात घेता आपला जीव वाचवण्यासाठी संसार वाऱ्यावर सोडून शाळेमध्ये नागरिक आश्रय घेत आहेत. अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केलाय. या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला असून त्याप्रमाणेच युद्धपातळीवर काम करण्यात यावं असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले. राज्यावर तौक्ते चक्रीवादळाचं संकट आहे. सिंधुदुर्ग आणि तिकडे केरळ, तमिळनाडू, गुजरातमध्ये देखील चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आलाय. केरळमध्ये मुसळधार पाऊस 2 दिवसांपासून पडतोय. समुद्राला उधाण आलंय. केरळमधील कोझिकोडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे व चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं खबरदारी घेतली असल्याची माहिती सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांनी दिली आहे. तर पोलीसही नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचं सिंधुदुर्गाचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सांगितलंय. राज्यामध्ये रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत असला तरी मृत्यू दर मात्र वाढताना दिसतोय. राज्यात गेल्या 24 तासात 34,848 रुग्णांची नोंद झाली तर 960 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्याचा मृत्यूदर 20 दिवसात 1.5% थेट 1.51%वरती गेलाय. राज्यामध्ये एका महिन्यात 21,658 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईसाठी दिलासादायक बातमी. कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात काहीशी घट झाली आहे. 1,500 पेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद काल झाली आणि एकूण 1447 नवे रुग्ण वाढले तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,333 इतकी आहे. मात्र काल कोरोनामुळे 62 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होते. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात 1,851 रुग्णांची नोंद झाली तर 3,182 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. दिवसभरात 30 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पुण्यामध्ये दिवसभरात 1,693 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 3,000च्या वर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात दिवसभरात 72 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील 24 रुग्ण हे पुण्याच्या बाहेरचे आहेत. पुण्यात उद्या 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण होणार आहे. एकूण 15 केंद्र उपलब्ध असतील. सर्व केंद्र कोवॅक्सिनची असतील. 17 एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाईल आणि सर्व केंद्रांवरील लस केवळ दुसऱ्या डोससाठीच उपलब्ध असेल. पहिला डोस काही दिला जाणार नाही. राज्याच्या एंट्री पॉइंटवरील चेकपोस्टवरील आरटीपीसीआर टेस्टची सक्ती अखेर रद्द करण्यात आली आहे. आता ट्रक चालकांचे फक्त तापमान आणि लक्षणं तपासूनच गाड्या सोडण्यात येणार आहेत. वाहतूकदारांच्या मागणीनंतर अखेर ही टेस्टची सक्ती रद्द करण्यात आली आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड आणि विशेष तज्ज्ञांचं पथक नेमण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केल्या आहेत. म्युकरमायकोसिस रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येते. कोरोना पाठोपाठ हे नवीन आव्हान उभं ठाकलंय, मात्र त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या आजाराचा थैमान सध्या सुरू आहे आणि सद्यस्थितीला म्युकरमायकोसिसचे 2000 सक्रिय रुग्ण असून या आजारात 50% रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. म्युकरमायकोसिसची औषधं महानगरपालिकेमार्फत दिली जात असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसंच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनी धीर सोडू नये असं देखील त्या म्हणाल्या. नागपूरमध्ये म्युकरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा असून बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली. हे औषध खूप महाग असल्यानं सामान्यांना ते मुबलक दरामध्ये उपलब्ध व्हावं यासाठी एसओपी तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. सध्या म्युकरमायकोसिस निर्मित मुंबईची एकच कंपनी या औषधाची निर्मिती करते. आता वर्ध्याच्या कंपनीला म्युकरमायकोसिसचं औषध तयार करण्याचा परवाना मिळाला असल्यामुळे लवकरच वर्ध्यात देखील म्युकरमायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे. विदर्भात म्युकरमायकोसिसचा धोका वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विदर्भातील जवळपास 200च्या वर रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आलेत. शासकीय दंत महाविद्यालयामध्ये 49 रुग्णांची नोंद झाली आहे. म्युकरमायकोसिसच्या उपचाराला लागणाऱ्या औषधांचा तुटवडा जाणवू लागलाय. एम्फोटेसिरिन बी हे औषध वर्षाला 150 ते 200 लागायचे आणि आता दिवसाला 400च्या वर मागणी आहे. पोकानाझोल गोळ्या सुद्धा उपलब्ध नसून या औषधाचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती समोर येते. न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतो आहोत की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून आता म्युकरमायकोसिसचा संसर्ग झपाट्यानं वाढतोय. जिल्ह्यात आतापर्यंत 8 जणांना या आजाराची लागण झाल्याचं समोर आलंय. दोघांचा मृत्यू झालाय. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होतोय. दरम्यान म्युकरमायकोसिसच्या 6 रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नव्यानं समोर आलेल्या संसर्गामुळे सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात म्युकरमायकोसिसचा शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतली. या बैठकीत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, महसूल आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दादा भुसे यांनी म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी तरतूद करण्याच्या सूचना दिल्या. अमरावती जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 10 रुग्ण आढळलेत. यापैकी 4 जण बरे झाले असून 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिस हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आहे. त्यामुळे रुग्णांची फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी टीबी रुग्णालय परिसरात पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आलंय. त्या ठिकाणी रुग्णांना व्यायाम आणि योगा शिकवला जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी दिली. कोरोनानं हैराण केलेलं असताना पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट बुलढाणा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी उभारण्यात येत आहेत. स्त्री रुग्णालय समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं डॉक्टर शिंगणे यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. मात्र पालकमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाची फॉर्मॅलिटी रद्द करत फक्त पाहणी करूनच सदर प्लांट कार्यान्वित झाला असल्याची घोषणा केली. पुण्याजवळच्या मांजरी बुद्रुक इथे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लसीचं उत्पादन सुरू आहे. आता त्या पाठोपाठ मांजरी खुर्दमध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचं उत्पादन लवकरच सुरू होणार आहे. भारत बायोटेकला सुमारे 12 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात येते. या जागेत आधी इंटरवेट कंपनी जनावरांच्या लसी बनवायची आणि त्यानंतर हा प्रकल्प बंद पडला. जागेचा वाद कोर्टात पोहोचला. आता लस तुटवडा पाहता भारत बायोटेकला ही जागा देण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये आजपासून पुढील 9 दिवस जनता कर्फ्यू असणार आहे. वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यासंदर्भात आदेश काढलेत. जनता कर्फ्यू दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. इतर सेवा बंद असणार आहेत. दरम्यान कुणी विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अमरावतीत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी 22 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलाय. अमरावतीत या दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या लॉकडाऊनमध्ये किराणा, भाजीपाला, फळ विक्रेते, खाद्यपदार्थांची दुकानं सकाळी 7 ते 3 या वेळेत खुली राहणार आहेत. मात्र या सगळ्या दुकानांना केवळ होम डिलिव्हरी करण्याची सुविधा असणार आहे. वाशिम जिल्ह्यात 9 ते 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनमध्ये आता प्रशासनानं काही शिथिलता आणली आहे. किराणा, भाजीपाला, फळांची दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंत खुली राहतील. दुकानं खुली असल्यानं नागरिकांनी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी केली होती.
उस्मानाबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील कोरोना प्रयोगशाळेची क्षमता वाढवण्यात आली आहे। आता या प्रयोगशाळेत 1200 चाचण्या दररोज होणार आहेत। या चाचण्या वाढल्यानं उपचारांसाठी होणारा विलंब टाळता येणार आहे। या विस्तारीकरणाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं। मावळ तालुक्यातील लसीकरण केंद्रावर आमदार सुनील शेळके चिठ्ठ्यांचं वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला। चिठ्ठ्यांशिवाय लसीकरण होत नसल्याचा आरोप बाळा भेगडेंनी केलाय। चिठ्ठ्यांवर मोदींचा फोटो चालतो, माझं नाव चालत नाही का, असा टोला शेळकेंनी विरोधकांना लगावलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात जनतेप्रती आपलं दायित्व म्हणून गरजू नागरिकांसाठी दहिसरमध्ये राजेश येरुळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक शनिवारी खिचडी वाटप करण्यात येणार आहे। आजपासून या उपक्रमाची सुरुवात होते। दहिसर पूर्वमध्ये हा उपक्रम राबवण्यात येतोय। पुण्यातील राज प्रोसेस इक्विपमेंट्स आणि सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीनं कोविड-19च्या महामारीमध्ये हॉस्पिटल्सना आपल्याच आवारातील हवेतून मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करता यावी यासाठी रेडीमेड प्लांट टाकून देण्याची मशिनरी विकसित केली आहे। प्रेशर स्प्रिंग सिस्टीम या प्रणालीवर आधारित अवघ्या 15 ते 21 दिवसात हा ऑक्सिजन प्लांट उभारणं शक्य होणार आहे आणि महाराष्ट्रात अशी सेवा देणारी ही पहिलीच कंपनी असल्याचं कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अजयराज पिसे यांनी सांगितलं। कोरोनाच्या सद्य परिस्थितीवरून सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सोनिया गांधींना पत्र लिहून प्रत्युत्तर दिलंय। यावेळी राज्यातली स्थिती आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावरती होणाऱ्या परिणामांची जाणीव देवेंद्र फडणवीसांनी करून दिली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलंय। देशाला स्मशानभूमी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचं धाडस फडणवीसांनी करावं असा सल्ला पटोलेंनी दिला। सोनिया गांधींना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत असल्याचा आरोप पटोलेंनी केलाय। मुंबई मॉडेलचं कौतुक करणारे केंद्र सरकार आणि नीती आयोग खोटं बोलतायत असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे का, असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला। पदोन्नतीतील आरक्षणासाठी सर्व स्तरावर आंदोलनाची आवश्यकता असल्याचं ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी म्हटलं। इतकंच नव्हे तर पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्ध काँग्रेस आंदोलन छेडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं गेल्या 7 मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जारी केलेला शासन निर्णय हा राज्यघटनेच्या तरतुदीचा भंग करणारा आहे आणि हा निर्णय मागे घ्यावा यासाठी सर्व स्तरातून राज्य सरकारवर दबाव आणण्याची गरज असल्याचं ऊर्जामंत्र्यांनी म्हटलंय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे। मराठा समाजाला माजुरे असं संबोधल्याप्रकरणी मराठा समाजाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। एका माध्यमासोबत होत असलेल्या चर्चेदरम्यान याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी बोलताना माजुरे असा शब्द वापरल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे। संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट सदावर्ते विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। मराठा आरक्षणाबद्दल खरं बोलल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना राग आला। मग त्यांना राग येतो म्हणून आम्ही मराठा आरक्षणाच्या विषयात गप्प बसणार नाही, तसंच कोरोनाचं कारण दाखवून मराठा समाजातील तरुण तरुणींना संताप व्यक्त करण्यापासून रोखताही येणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात म्हणाले। केंद्रानं अजून सर्व आंतरराष्ट्रीय लसींना परवानगी दिलेली नाही म्हणून लस खरेदी रखडली असल्याची माहिती अजित पवारांनी दिलं होतं। त्यावर आता चंद्रकांत पाटलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। जर फायझर सारख्या लसीला अजून परवानगी नाही तर मग ग्लोबल टेंडर शब्द उच्चारला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसंच यावेळी बोलताना त्यांनी अशोक चव्हाणांना देखील प्रत्युत्तर दिलं। चव्हाणांना खरं बोलल्याचा राग येतो असं त्यांनी म्हटलं। जळगावमधील सहकारी औद्योगिक वसाहतीमधील कंपनीतील केमिकलची टाकी साफ करताना 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला। हे 3ही कामगार सहकारी औद्योगिक वसाहतीतल्या समृद्धी केमिकल या कंपनीत कामाला होते। त्यामुळे इथल्या टाकीमध्ये गाळ साचला होता। हा गाळ साफ करण्याचे 3ही कामगारांना सांगण्यात आलं। यात पहिल्यांदा दिलीप गाळामध्ये अडकला, त्याला सोडवण्यासाठी 2 जण गेले असता ते देखील यात अडकले। त्यातच गुदमरून 3घांचा मृत्यू झालाय। औंढा नागनाथ इथल्या पोलीस स्थानकावर जमावानं दगडफेक केली। पोलीस निरीक्षकांनी हवेत गोळीबार केला। मोबाईल चोरी प्रकरणी एकाला चौकशी करता पोलीस ठाण्यात आणलं होतं। यावरून पोलीस ठाण्यात परिसरात मोठा जमाव जमला आणि नंतर जमावानं पोलीस ठाण्यावर दगडफेक केली। यामध्ये एका अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात स्पीड न्यूज।
कोरोना परिस्थिती आणि लसीकरण या संदर्भात उच्चस्तरीय एक बैठक पार पडली। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। उच्च चाचणी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या भागामध्ये चाचण्या आणखी वाढवल्या जाणं आवश्यक आहे, अशा सूचना यावेळी पंतप्रधानांनी दिल्या। घरोघरी जाऊन चाचणी आणि देखरेखीवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाढवण्याच्या सूचना देखील पंतप्रधानांनी दिल्या। डीआरडीओनं विकसित केलेलं अँटी कोविड औषध 2DG हे पुढच्या आठवड्यात बाजारात येणार आहे। या औषधाचे 10,000 डोसेस पुढील आठवड्यात बाजारात येतील। औषध उत्पादक भविष्यामध्ये या औषधाचं उत्पादन वेगानं करण्यासाठी काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे। देशामध्ये आतापर्यंत 18 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आलाय। मात्र लस घेतल्यानंतरही कोरोना मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं हे आवश्यक आहे, अन्यथा संसर्गाचा धोका कायम आहे। दरम्यान केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी लोकांना कोविडच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं आवाहन केलं। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीतील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। आता दिल्लीतल्या प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची बँक उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे। या योजनेची अंमलबजावणी आजपासून होणार आहे। या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। मात्र कोरोना आणि तौक्ते चक्रीवादळासंदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।